त्यांनी शरद पवारांवरती टीका केली, असं म्हटलंय की शरद पवार कृषी मंत्री असताना कांद्या आणि दुधाबाबत जर निर्णय घेतला असता तर आज ही वाईट दिवस आले नसते. मला असं वाटतं की माननीय दिलीपण्णा मोहिते पाटील यांनी आदरणीय पवार साहेबांविषयी कशासाठी आणि का कृतज्ञ असलं पाहिजे हे ते अगदी चांगल्या पद्धतीनं जाणतात. त्यामुळे त्या विषयात मी फारसा जाणार नाही. परंतु ते जर आदरणीय पवार साहेबांवर टीका करत असतील तर सखेद आश्चर्य वाटतं. आणि त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की कांद्याचे जे भाव पडलेले आहेत त्यामध्ये कायदे करण्यापेक्षा योग्य आयात निर्यात धोरण असणं हे फार महत्त्वाचं आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा काहीही झालं तरी कांद्याची निर्यातबंदी करणार नाही असं ठणकावून आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले होते. मात्र आत्ता ज्या पक्षाच्या मांडीवर बसून आपण लोकसभेसाठी मतं मागता आहात त्या भारतीय जनता पक्षानं मोदी सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या ताटात माती घालवली गेली आहे याची सगळ्यांना वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उगाच काय म्हणतो आपण बेटिंग राऊंड द बुश न करता जी वस्तुस्थिती ती समोर मांडावी आणि या पद्धतीनं या आयात निर्यात धोरणांच्या संदर्भामध्ये मग माननीय मोहिते पाटलांनी हेही सांगावं दूध भुकटीचं नेमकं आयातीचं धोरण नेमकं काय आहे, निर्यातीचं धोरण नेमकं काय आणि का दुधाला भाव मिळत नाहीयेत याचा जर खोलात विचार केला तर मला पूर्ण खात्री आहे माननीय दिलीप मोहिते पाटील साहेब हे पुन्हा एकदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यपद्धतीच्या प्रेमातच पडतील. आणि जर अशा पद्धतीच्या आयात निर्यात धोरण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या साठी आपल्याला मतं मागायचीत का, भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मतं मागायचीत का याचा सखोल विचार माननीय मोहिते पाटील साहेब नक्कीच